करूया. व्यवस्थित ऐकू येत आहे ना? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम्. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अमृतानुभवामधली आपलं गुरुवंदना चालू आहे. या गुरुवंदनेच्या वेळेला मागच्या वेळी आपण बघितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे, पण ते करत असताना काही बाही अनुमाळू असं त्यांनी म्हटलंय की काही वेळेला उगीच वाटतं की मला काहीतरी दर्शन झालंय, मला काही ते साक्षात्कार व्हायला लागलाय. पण ज्या वेळेला असं वाटत असतं तेव्हा ते खरं नसतं. कारण हे जे ब्रह्मज्ञानी लोक आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार आहे असं म्हणून याज्ञवल्क घेऊन गाई घेऊन जातात. म्हणजे मला ब्रह्मज्ञान झालंय असं ते म्हणत नाही. तसं मला साक्षात्कार झालाय ही खालची स्टेज आहे, थोडी आधीची स्टेज आहे. पण तरी सुद्धा त्यावेळेला मला आता साक्षात्कार झालाय असं आपण म्हणणं म्हणजे तिथे त्रिपुटी आहे. आणि त्यामुळे ही त्रिपुटी जिथे आहे तिथे द्वैत आहे, द्वैत आहे तिथे त्रिपुटी आहे, आणि त्रिपुटी आहे तिथे आत्मसाक्षात्कार नाही. तशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की मी असं म्हणूच शकत नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं सद्गुरूंचं वर्णन करायला काहीच हरकत नाही. पण वर्णन करायला जाऊ, त्यांची वंदना करायला जाऊ, त्यांना काय म्हणू, कसं म्हणू, कुठून सुरुवात करू हे मात्र मला काही कळत नाहीये. आणि म्हणून ते पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 31व्या श्लोकामध्ये म्हणतात, तेथे नमने का बोले, तेथे नमने का बोले, केवती सुये पावले, अंगी लावणी नाडिले नावची येणे. इथे सुये म्हणजे प्रवेश करणे. आणि ह्याच्यामध्ये प्रवेश म्हणजे नमन करण्यासाठी जो प्रवेश करायचा आहे, श्री गुरूंच्या ठिकाणी नमन करायला स्तुती रूपाने जी पावलं उचलायची आहेत ती कशा पद्धतीने उचलू तेच मला कळत नाही. कारण नाम रूप शब्द प्रमाण आपण आधी बघितलेलं आहे की या सगळ्यांच्या पलीकडे असलेले सद्गुरू आहेत. त्यामुळे या कुठल्या ह्यानी नामरूपानी म्हणा किंवा शब्दांनी प्रमाणांनी त्यांना आपल्याला परिपूर्णरित्या वर्णन करता येत नाहीत. कारण ते अवर्णनीय आहेत, अप्रमेय आहेत, नामातीत आहेत, रूपातीत आहेत. त्यामुळे नाम रूप शब्द हे त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. किंबहुना त्या ह्यानी आपण त्यांचं वर्णन करूच शकत नाही. पण मला आता एक आधार सापडलाय असं ते म्हणतात. कारण आधार मला सापडलाय असं ते ज्या वेळेला म्हणतात, ज्ञानदेव आहेत, ज्ञानाचाच पुतळा ते ज्ञानदेव. असे ज्ञानदेव आहेत ते बरोबर मखलाशी करून आपल्याला असं म्हणतात की मला आता एक पक्का आधार सापडलेला आहे. खरं म्हणजे सद्गुरूंचं वर्णन करायला कुठलाच आधार उपयोगी पडत नाही. अशा वेळेला ते म्हणतात की मला आता आधार सापडलेला आहे. आणि ते आधार जो सापडलेला आहे ते अंगी लावून या नाडिले नावची येणे, हा मला आता आधार सापडलेला आहे. तू नामरूप धारण केलेलं आहेस ना, तू स्वतःला निवृत्ती हे नाव धारण केलंयस ना, त्यांचे ते सद्गुरू निवृत्तीनाथ आहेत. त्यामुळे तू नाव धारण केलेलं आहेस कोणतं, तू निवृत्ती हे नाव धारण केलेलं आहेस. आता या नावाने तू मिरवतोयस ना, या नावाने तू ख्यात आहेस ना. आपण अगदी पहिल्या श्लोकात बघितलं होतं, संस्कृत श्लोक जे पहिले 5 बघितले होते त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ख्यातम दैवतम आश्रयेत. हे जे त्या नावाने तू प्रसिद्ध झालेला आहेस ना, त्या नावाची तू उपाधी लावलेली आहेस ना, त्या नामाची तू खोळ पांघरलेली आहेस ना,
मग ती तू सोडतच नाहीये. कारण ज्ञानदेवांच्या समोर जे उभे आहेत, त्यांच्या समोर जे बसलेले आहेत, ते निवृत्तीनाथ आहेत. त्यामुळे हे निवृत्तीनाथ म्हणून मला माहिती आहे आणि त्या नामाची तू खोळ पांघरलेली आहे. आता या विलक्षण परिस्थितीमध्ये, म्हणजे नामरूप धारण केलेल्या या सद्गुरूंच्या नावानी आता मी तुला बरोबर पकडलेलं आहे. आता ह्या नावानी मी तुला पकडलंय म्हणजे काय, की खरं म्हणजे हे नाव तू धारण करायचं कारणच नाहीये, पण तरी सुद्धा ते तू नाव धारण केलंय. सद्गुरू शिष्यांसाठी नामरूप धारण करून येत असतात. आपण जसे व्यक्त झालेले असतो तसे ते व्यक्त होण्यासाठी नाव आणि रूप धारण करतात. पण तेवढीच गोष्ट इथे ज्ञानदेवांनी त्यांना म्हटलेली, की आता मला कळलं की तुझं निवृत्ती म्हणून सुद्धा मला वर्णन करता येईल. पण निवृत्ती म्हणून वर्णन करावं तरी सुद्धा ते अवघडच आहे. कारण सद्गुरू असा आहे, सद्गुरू तसा आहे असं निश्चयात्मक विधान करणं, हे कुठलंच विधान इथे टिकत नाही. पण तरीही एक अज्ञानाची किंवा अज्ञाताची, अशी म्हणूया, अज्ञाताची अमर्यादिता जी आहे त्याच्याजवळ, त्या अमर्यादिततेची, कालातीताची, या सगळ्याला स्पर्श मात्र अशी एक स्फुरण जाणीव आपल्यामध्ये निर्माण होत असते. आणि ती ज्या वेळेला निर्माण होते ते सद्गुरूचं ठिकाण असतं. म्हणजे ते कालातीत आहेत, नामातीत आहेत असं आम्ही म्हणतो, पण ते जेव्हा आम्हाला जाणवतं त्यावेळेला ती जी जाणीव त्यांची स्पर्श रूपाने निर्माण होते, तिथे सद्गुरूंचा वास असतो. असे हे सद्गुरू अगम्य आहेत, गूढ आहेत, शब्दातीत आहेत. त्यांचं वर्णन करणं खरोखरीच अमर्याद आहे. ते शब्दात पकडताच येत नाहीत, हे सगळं मला माहिती आहे. आणि म्हणून पुढे ते 32व्या ओवीपासून ते 36व्या ओवीपर्यंत म्हणजे 5 ओव्यांमध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहेत. आणि त्यांचं वर्णन करताना मला किती अडचणी येत आहेत. त्या गुरूंचं मी कसं वर्णन करणार? ते खरं म्हटलं तर निवृत्ती आहेत असं म्हणायला जावं तर प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्या पलीकडचे ते आहेत. आवड आणि निवड, सगुण आणि निर्गुण, वृत्ती आणि प्रवृत्ती, निवृत्ती, या सगळ्याच्याही पलीकडे असणारे असे ते सद्गुरू असतात. आणि त्यामुळे त्यांचं वर्णन कसं करू हेच मला कळत नाही. हे ते वारंवार म्हणतात. पण सद्गुरू, आता सद्गुरू वर्णवेना असंच पद्धतीने प्रत्येक जण म्हणत असतो. आणि कुठलीही त्याला उपमा द्यायला गेलं तर ती उपमा कमीच पडते. अशा तऱ्हेने त्याचं वर्णन करत असताना ज्ञानदेव त्याला म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती, नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता के निवृत्ती, या नामाची वाय बुंथी सांडीची ना. म्हणजे इथे त्याने असं म्हटलंय, आत्मा जो आहे, आपण म्हणतो की नाही, आत्मा, परमात्मा आणि परब्रह्म. आता आत्मा आपण म्हणतो तो आपल्या आतमध्ये असतो. विश्वात्मा, शिवात्मा हा ब्रह्मांडात असतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सद्गुरू असतो. पण तरी सुद्धा आत्मा, परमात्मा किंवा शिवात्मा आणि पुढे जाऊन परब्रह्म, परमेश्वर, तो जो आहे, हे सगळे खरं म्हटलं तर एकच आहेत ना. कारण जसं आपण जर बघितलं, आपल्या आत्म्याला आपण जर आत्मा म्हटलं तर ते सुद्धा त्याला पटत नाही, ते त्याला खपत नाही. कारण तो नामरूपाच्या पलीकडे आहे. आत्मया आत्मप्रवृत्ती, आपल्या आत्म्याला, आपल्या आत्मतत्वाला आत्मत्व प्राप्त झालंय असं त्याला म्हणायचं म्हणजे सापेक्षतेने ते त्याला आधी नव्हतं का असा प्रश्न येतो ना. माझ्या आत्म्याला आत्मत्व प्राप्त झालंय असं आपण म्हणत नाही. कारण आत्मा हा निस्संदेह प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडचा आहे. तसंच शिव सुद्धा प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडचा आहे, मंगल शिव. आणि हे दोन्ही खरं म्हणजे एकच आहेत. सद्गुरू हे त्यांचंच तत्वरूप आहे. आणि त्यामुळे आत्म्याला आत्मा हे नाव देणं सुद्धा खरं म्हणजे योग्य नाही. आणि त्याला आत्मत्व प्राप्त झालंय असं म्हणणं सुद्धा शक्य नाही. कारण ते
जर आत्ता आत्मत्व प्राप्त झालं असं म्हटलं तर ते सापेक्षतेने आधी नव्हतं का, असा प्रश्न पुढे येतो. हा त्याचा अपमान करणं आहे. वाढविता के निवृत्ती असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याला निवृत्ती असं तरी का म्हणायचं, कारण निवृत्तीचा आणि याचा काय संबंध, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही त्याला निवृत्ती म्हणतोय, निवृत्तीनाथ हे त्यांनी नामरूप धारण केलेलं आहे, पण यांनी असं काय टाकलं, कशाची निवृत्ती केली म्हणून याला निवृत्ती म्हणायचं. काहीतरी असेल, मी संसाराची निवृत्ती केली, म्हणजे संसारातून मी बाहेर पडले हे म्हणायचं. म्हणजे आधी मी संसार करत होते, हे सापेक्षतेने आलं की नाही, आता मला संसाराची निवृत्ती प्राप्त झाली असं आपण म्हणू शकतो. अगदी निवृत्ती संसाराची सोडून द्या, साधं आपण नोकरीतून निवृत्त होतो, बरोबर. आता नोकरी आधी करत असतो तेव्हाच त्यातनं निवृत्त होतो ना. म्हणजे ज्या वेळेला मी एखाद्या गोष्टीतून निवृत्त झाले असं म्हणतो, त्यावेळेला कशाच्या तरी गोष्टी मी आधी करत होते, आधी मी प्रवृत्ती काहीतरी माझ्यामध्ये होती, ती सोडून मी आता निवृत्ती प्राप्त केलेली आहे. म्हणजे निवृत्ती हा शब्द सुद्धा प्रवृत्तीच्या सापेक्ष येणारा शब्द आहे. असा जर हा सापेक्ष शब्द आहे तर या निवृत्तीजवळ आधी निवर्त करण्यासारखं काहीतरी असायला पाहिजे. पण हा निवृत्ती, त्याच्याजवळ आधी कुठलीच वृत्ती नव्हती. यांनी निवृत्त करून जे धारण नाव केलेलं आहे असं याच्याजवळ काहीच नव्हतं, कारण तो प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडे आधीपासूनच होता. मग हा जो स्वयंभू आहे, हा जो स्वयंभू आहे त्याच्याकडे कोणतीही उपाधी नाहीये, त्याला आधी कुठलीही प्रवृत्ती नव्हती. मग या नामाची वाय बुंधी का सांडीची ना, मग हे नाम तो टाकत का नाही. ही जी वाय बुंथी म्हणजे जी खोळ घातलेली आहे, याच्या शरीरांची खोळ यांनी घातलीये, याच्या शरीराबरोबर त्यांनी निवृत्ती नाथ ही खोळ नामाची घातली, म्हणजे नाम आणि रूपाची खोळ घातलेली आहे. आता बघा, सद्गुरु आपल्याकरता नामरूपाची खोळ घालून ते परब्रह्म तत्वच अवतरत, 2 पावलं खाली येतं, अवतरती असं म्हणून त्याला अवतार असं म्हटलं जातं. आता मग ते 2 पावलं खाली होतं, थोडं शबल होतं, म्हणून आम्ही त्याच्याशी संवाद साधू शकतो. पण इथे असं म्हटलेलं आहे की त्याचं तत्वरूपानेही वर्णन करायचं तेही अवघड आहे, आणि त्याचं नामरूपात्मक वर्णन करायचं तेही अवघड आहे. आणि काहीतरी निवारण्यासारखं त्याच्याकडे आहे का, तर काहीच नाही. त्याच्यामध्ये मुळातच प्रवृत्ती नाहीये. तसं आत्म्याला आत्मत्व आहे असं आपल्याला म्हणता येत नाही, तो भाव आहे असं म्हणता येत नाही, कारण तो भाव अभावाच्या पलीकडे असतो. तसंच यांनी जरी ते नाम धारण केलं असलं तरी मुळातच हा प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडे असणारा असा आहे. मग पुढे ते असं म्हणतात 33व्या ओळीमध्ये की निवर्त्य तव नाही, मा निवर्तवी खा काई, तरी कैसा बैठे ठाई निवृत्ती नामाच्या. आता निवर्त्य तव नाही, याच्याकडे निवर्त करण्यासारखं म्हणजे पूर्णपणे बाहेर टाकण्यासारखं याच्याकडे काहीही नाही, निवारण करण्यासारखं काहीही नाही. दुःख आहे ते त्यांनी निवारण केलं, त्याच्यातून त्याची दुःख निवृत्ती झाली. याच्यामध्ये काही वृत्ती आहेत, त्या वृत्ती त्यांनी निवर्त केल्या, म्हणजे काय, काढून टाकल्या, आणि आता तो निवृत्ती झाला. असं मुळे म्हणजे काहीच नाही, काहीच त्याच्याजवळ नव्हतं जे निवारण करण्यासारखं होतं. पण निवारण करणं, निवर्त्य तव नाही, ते काही नाहीच आहे, निवारण करण्यासारखं इथे काही नाहीच आहे. तरी पण निवृत्ती नाव धारण करून हा मात्र ठाण मांडून तिथं बसलेला आहे, त्या नामरूपाच्या अंधाराखाली बसलेला आहे, त्या नामरूपाला धारण करून बसलेला आहे. आणि नामरूपाचं धारण करणं हे तत्वाच्या बाहेरच आहे, कारण तत्व जे आहे सद्गुरु तत्व हे सुद्धा नामरूपातीत आहे. आता ज्या वेळेला मन बुद्धी शरीर, आपल्या बाबतीत जर बघितलं तर मन बुद्धी आणि शरीर यांच्याशी ज्या वेळेला हे तत्व तादात्म्य पावतं, म्हणजे ते आत्मतत्व आपल्यामध्ये येतं आणि त्या जीवात्म्याच्या मनबुद्धी शरीराशी
स्थिर व्हायला लागतं, तादात्म्य पावायला लागतं, तेव्हा ते प्रवृत्त होतं. या शरीराच्या खोळीमध्ये आमच्या प्रवृत्ती निर्माण होतात आणि त्या प्रवृत्ती निर्माण जेव्हा होत असतात त्या ही खोळ सोडली की जातात. जेव्हा आम्ही आमचा देह सोडतो तेव्हा या प्रवृत्ती त्या देहामध्ये काही राहत नाहीत, कारण तो आत्मा त्यातनं निघून गेलेला असतो. त्यामुळे मन बुद्धी शरीर जरी असलं तर तिथे आत्मा असतो, तोपर्यंत आमच्यामध्ये तो आत्मा त्या जीवात्म्याशी एकरूप झालेला असतो, तद्रूप झालेला असतो. त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रवृत्ती निर्माण होतात. पण यांनी हे जर तत्वरूप पाहिलं, निवृत्ती हे तत्व पाहिलं, तर त्यांनी ही खोळ कधीच सोडलेली आहे. त्यांनी ही देहाची खोळ धारण केलेली आहे, ती फक्त तुम्हा आम्हा करता दिसण्याकरता केलेली आहे. पण मुळामध्ये तो देही असून विदेही असाच आहे. त्याच्या देहामध्ये कोणत्याही वृत्ती निर्माण झालेल्या नाही. मग निवृत्ती या शब्दामध्येच मुळामध्ये वृत्ती येते, ज्या याच्या ठिकाणी नाहीच आहेत. मग ज्या गोष्टींचा बाध करायला हवा त्या गोष्टी याच्याकडे नाहीच आहेत. मग यांनी हे निवृत्ती नाम का धारण केलंय? या नावाच्या ठिकाणी तो शांतपणे का बसून राहिलाय हेच मला कळत नाही, असं ज्ञानदेव म्हणतात. व्यवहारात बरेच वेळा असं होतं की त्या नावाशी आपला संबंध खरं म्हणजे यायला पाहिजे, की जे नाम आपल्याला ठेवलेलं आहे ती प्रवृत्ती आपल्यामध्ये असायला हवं. नाव शांताबाई असलं तर ती खरं म्हणजे शांत असायला हवी, पण आमचा नामाशी आणि आमच्या प्रवृत्तीशी काहीच संबंध नसतो. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, आपण म्हणतो ना, मातंगीचे नाम तुलसी, चर्मिकेचे नाम काशी, बोलती अति शुद्रिणीसी, भागीरथी ऐसे श्रीराम. मातंगीचे नाम तुळसी हे किती योग्य आहे. त्या नावात आणि तिच्या त्या प्रवृत्तीमध्ये कुठेही साम्य नसतं. चार्मिकेचे नाम काशी असंही ते, चांभारिणा तिचं नाव काशी आहे. तर ते किती विरुद्ध अर्थी ह्या जोड्या लावलेल्या आहेत. म्हणून भागीरथी नाव कुणाचं आहे? जी अगदी हलक्या जातीची आहे. भागीरथी म्हणजे शुद्ध असं आम्ही म्हणतो. तर त्यामुळे हे सगळं व्यंगात्मक आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे, हे सगळं व्यंगात्मक आहे. म्हणजे जे नाम आम्ही धारण केलेलं आहे त्याप्रमाणेच आमच्यामध्ये प्रवृत्ती असतील असं नाही. त्या प्रवृत्ती आमच्यात असतातच असं नाही, आमच्यामध्ये आमच्या विषयांप्रमाणे प्रवृत्ती निर्माण झालेल्या असतात आणि त्याला देहाचं व्यंग असं म्हणतात. आपण जे नॉर्मली व्यावहारिक दृष्ट्या म्हणतो की हात ज्याचा नाही आहे तो हात मोडका आहे, तो हातानी अधू आहे, तो अपंग आहे, पायानी अपंग आहे, असं आपण म्हणतो. पण ते देहाचं व्यंग नव्हे. जर अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर हे जे नामाच्या रूपाच्या पेक्षा वेगळी जी आपली प्रवृत्ती निर्माण होते, जी प्रवृत्ती आपल्याला स्वस्वरूपाशी ऐक्य करू देत नाही आणि जी मन बुद्धी आणि शरीर आणि आपल्या आधीच्या सगळ्या प्रारब्धानुसार असलेल्या वृत्ती प्रवृत्ती या सगळ्याचं समन्वय होऊन आपल्यामध्ये जे विषय निर्माण होतात त्यानुसार आमच्यात प्रवृत्ती निर्माण होतात. आणि ज्या प्रवृत्ती निर्माण होतात त्या खरं म्हणजे आमच्या देहाचं व्यंग असतं. पण ज्या वेळेला त्या स्वस्वरूपाशी, त्या तत्वरूपाशी आम्ही तादात्म्य पावतो, एकरूप होतो, त्याच्याशी आमचं ऐक्य होतं, हे ऐक्य सुद्धा आमचं मन, प्राण आणि देह याच स्तरावर होत असतो. आम्ही देहानी देहातीत होतो, मनानी मनाचं उन्मन होतं आणि प्राणांनी पूर्ण पंचप्राणांची आहुती त्याला देऊन टाकतो. म्हणजे ह्या मन, प्राण आणि देह यांचं जेव्हा ऐक्य होतं आणि ते परब्रह्माशी तादात्म्य पावतं, त्या स्तरावरती कुठलीही त्रुटी किंवा व्यंग राहत नाही. देहाची एकरूपता म्हणजे स्थूल देहाची नव्हे, तर पेशीतली, रोमातली एकाग्रता असते, ऐक्यता असते. त्या रोमामध्ये हरिचिंतन निर्माण होत राहतं. हे जे आहे ती खरी म्हणजे एकात्मता आहे.
ती देहाची एकात्मता आहे. मनापासून ऐक्य होणं, त्या मनामध्ये कुठल्या प्रवृत्ती नाहीत, निवृत्ती नाहीत, त्या मनाचं उन्मन झालेलं आहे. आपण त्याबद्दल याविषयी बोललेलो, की देहाची विदेह स्थिती होणं, मनाचं उन्मन होणं, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल आपण याआधी बोललेलो आहोत. त्यामुळे ह्या अंतःकरण पंचकामध्ये जे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्याचं ऐक्य व्हावं लागतं. त्या अहंकारातल्या अहमचं सुद्धा, अहम, अहंता, अहंकार, दर्प याविषयी आपण बोललेलो आहोत. ती जी अहमची सूक्ष्म जाणीव आहे, जी अहम ब्रह्मास्मी मध्ये असते, की अहम ब्रह्मास्मी, अहम अस्मी म्हणजे मी आहे ना, मग मी आहे ही जाणीव तिथे जर आहे, तर ती जाणीव सुद्धा ज्या वेळेला नष्ट होऊन जाते, ते जे ऐक्य असतं ते खरोखरी तादात्म्य पावणं आहे, ते परब्रह्माशी ऐक्य होणं आहे, ते देही असून विदेही होणं आहे. मग त्यावेळेला की आपल्याला देह सोडण्याची आवश्यकता नाही. जनक राजाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, की ते देही असूनही विदेही त्यांना म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर प्राण असेल तर हे सगळं शक्य आहे. आणि आम्हाला देह हे साधन म्हणून वापरायचं आहे. त्या देहामध्ये प्रवृत्ती निर्माण करण्याचं काही कारण नाहीये. आणि हा निवृत्ती जो आहे, याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्वत्र सगळं एका स्तरावर ऐक्य पावलेलं आहे. तिथे निवृत्तीमध्ये वृत्ती आधी नव्हतीच आणि आता तो निवृत्त झालाय असं म्हणताच येत नाही. ही ऐक्यावस्था, ही अव्यंग अवस्था असं म्हटलेलं आहे. विद्यानंद स्वामी त्याला असं म्हणतात, की हे सगळी जी ऐक्यावस्था आहे त्याला अव्यंग म्हटलेलं आहे. व्यवहारात आपलं व्यंग असतं ते वेगळं आहे, पण परमार्थात एकात्मता ज्या वेळेला साधली जाते, ती एकात्मता ही अव्यंग असावी लागते. आणि हे त्यांनी आता कसं म्हटलेलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्याला निवृत्ती म्हणतोच आहेत ना. आम्ही म्हणताना ज्ञानदेवाचे वडील बंधू निवृत्तीनाथ, म्हणजे बंधूही लावतो, वडील बंधूही लावतो, म्हणजे या उपाधी त्यांना लावतोच आहोत. ते निवृत्ती आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये आधी काही वृत्ती होत्या का नव्हत्या हेही आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा निवृत्ती हे नाम त्यांनी धारण केलेलं आहे. ते आम्हाला कळावं म्हणून केलेलं आहे. खरं ते वृत्तींच्या पलीकडचे आहेत, हे ज्ञानदेवांना तत्वरूपाने सांगताना आम्हाला समजावून द्यायचंय. तर नामरूपावर आणि तत्वरूपावर या दोन्ही बाजूनी हे सद्गुरूंचं वर्णन चाललेलं आहे. आता इथे 34व्या ओवीमध्ये एक दृष्टांत त्यांनी दिलाय, की आम्ही कसं ते नाव धरून ठेवतो. त्या नामाला आम्हीही धरलाय, त्यांनीही धरलेलं आहे. त्यांनी का धरलंय, की आम्हाला कळावं म्हणून धरलेलं आहे. पण आम्ही का धरलंय, की आम्हाला कळावं म्हणून धरलंय. कुठून तरी जाण्याचा मार्ग आम्हाला कळावा म्हणून आम्ही ते नाम धरलेलं आहे. खरं ते नामरूपातीत आहेत, त्याच्या पलीकडे आहेत. पण हे कसं आहे, त्याच्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलाय. परिसूर्यासी अंधकारू कै जाहला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आला चिकी. आता बघा, गमत अशी आहे, सूर्याला अंधकार कधी माहिती असतो का? पण आम्ही त्याला काय म्हणतो, तमारी. तम म्हणजे अंधकार आणि अरी म्हणजे शत्रू. तमाचा शत्रू असा जो आहे तो तमारी, म्हणजे त्याला आम्ही शत्रू असं म्हणतो. अंधकाराचा शत्रू, तमाचा शत्रू, अज्ञानाचा शत्रू. आता हा अंधकार कसा आहे, अंधार कसा आहे, हे सूर्याला माहिती आहे का? अहो, तो जिथे जातो तिथे प्रकाशच असतो. त्यांनी अंधकार कधी बघितलेलाच नाहीये. आता सूर्य कुठे गेलाय का, की मी अंधकाराचा नाश करणार आहे असं म्हणून तो जातच नाही. तो अंधकाराला भेटायला गेला तरी सुद्धा त्याचा नाशच होतो, कारण सूर्य जिथे जातो तिथे तो प्रकाशमानच होतो. त्यामुळे अंधकाराची आणि त्याची भेटच होऊ शकत नाही. तर त्यांनी अंधकाराचा नाश केला असं आम्ही कसं म्हणतो? पण तरी सुद्धा सूर्याला आम्ही तमारी म्हणतो. का? अंधकाराचा नाश करणारा असं म्हणतो. आम्हाला असं वाटतं की आधी इथे अंधार होता आणि मग सूर्याचा प्रकाश आला आणि मग त्याने त्याचा नाश केला, पण तसं नाहीये. त्यांनी नाश कुणाचाच केला नाही, पण तरीही आम्ही त्याला खोटा आळ त्याच्यावर घेतो, की हा तमारी आहे. खोटा आळ घेतो. का आळ घेतो? कारण आम्हाला तसं दिसलंय म्हणून.
पण आम्हाला दिसणारं प्रत्येक दृश्य खरं असतंच का? तर नाही. कारण आम्हाला ते आमच्या प्रवृत्ती निवृत्तीप्रमाणे दिसायला लागतं. आणि म्हणून या दृश्य जगामध्ये ज्या वेळेला आम्ही वावरतो, आमची देह इंद्रिय ही विषयाधीन झालेली असतात, त्यावेळेला आम्हाला हे सगळं दृश्य वेगवेगळ्या प्रकारे दिसायला लागतं. पण ज्या वेळेला आमच्यामध्ये कुठलीही वृत्तीच निर्माण झालेली नसते, आम्ही देहातीत झालेलो असतो, आम्ही त्या उगमाकडे गेलेलो असतो, हा सगळा प्रवाह उलटा पोहून आम्ही जेव्हा त्या मुळाशी गेलेलो असतो, तिथे गेल्यावर अरे हे झालेची नाही. समर्थ म्हणतात हे जग झालेलंच नाहीये. मग हे झालेलं नाहीये त्या स्तरावरनं कळतं. तसंच सूर्याला अंधकार कधीच दिसत नाही, पण सूर्याचं हे तमारी नाव, तमाचा नाश करणारा, हे रूढ झालेलं आहे की नाही. मग निवृत्ती हे आमच्या सद्गुरूंचं नावच रूढ झालेलं आहे. देह धारण केल्यामुळे त्यांना ते नामरूप आम्हाला द्यावं लागलेलं आहे. पण ते मुळामध्ये वृत्ती आणि प्रवृत्ती यांच्या पलीकडचे आहेत. हे तमारी हे नाव जसं रूढ होऊन गेलेलं आहे, तसं निवृत्ती हे नाव सुद्धा रूढ होऊन गेलेलं आहे. असं ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या सद्गुरूंचं कसं लटक गोष्ट आहेत. काय काय गोष्टी आम्ही प्रत्यक्ष म्हणतो, पण ते सद्गुरूंना लागू पडत नाही, कारण ते नामरूपात येत आहेत, वृत्ती प्रवृत्तीच्या पलीकडे आहेत. आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने हे लटिकच आम्हाला रूढ वाटायला लागतं. आणि ते कसं वाटायला लागतं ते त्यांनी 35व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. तैसे लटिके येणे रूढे, जे खरं म्हणजे नाहीच आहे तेच आम्हाला रूढ वाटायला लागतं. ही सर्व सृष्टी आगाजे झालेची नाही असं म्हणून सांगितलं जातं. पण आम्ही म्हणतो नाही, नाही कसं म्हणता, हे सृष्टी मला दिसते, आजूबाजूची लोक मला दिसतात, सूर्य दिसतोय, चंद्र दिसतोय, आणि ही सृष्टी नाहीच म्हणता, असं कसं शक्य आहे? हे मी माझ्या अज्ञानाच्या स्तरावरनं बोलतेय. पण ज्या वेळेला परब्रह्म परमेश्वराच्या ठिकाणी पोचलेली जी लोक आहेत, त्यांच्या दृष्टीने विचार करताना अरे हे झालेचे नाही, कारण जे जे काही आहे ते त्याचंच रूप आहे. आणि त्यामुळे त्यांना या नामरूपाच्या खोळी खाली असणारं जे तत्वरूप आहे ते तत्वरूपच दिसतं. आणि तेही सद्गुरूंचंच रूप आहे. आणि आम्हाला दिसणारं नामरूपाचं अज्ञानाच्या पातळीवरनं दिसणारं जे रूप आहे तेही सद्गुरूंचंच आहे. आम्हाला या अज्ञानाच्या पातळीकडून ज्ञानाच्या पातळीकडे जायचंय. खरं जर म्हटलं तर पुढे अजून वेळ आहे त्याला, पण पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रकरणामध्ये ज्ञानदेव म्हणतात अरे अज्ञान नाहीच आहे आमच्याकडे, आम्ही अज्ञानी आहोत असं म्हणताच कसं तुम्ही? कारण मुळात जो आमचा जन्म झालाय तो ज्ञस्वरूपच झालेला आहे. 6 महिन्याचं बाळ बघा, त्याचा जो ज्ञस्वरूप चेहरा आहे तो दिसला तरी आनंद होतो, त्याच्या सहवासात आनंद होतो, त्याला कोणी शत्रू नाही, त्याला कोणी मित्र नाही, तो त्याच्याच आनंदात मग्न असतो. हे जे रूप आहे ना ते खरं आमचं रूप आहे. पण आम्ही त्याच्यावरती विषयांची पांघरुणं घातलेली आहेत. आम्ही त्याच्यावरती मी म्हणजे कोणीतरी आहे, मी म्हणजे अमका आहे, मी म्हणजे तमका आहे, हा अहमभाव त्याच्यावरती घातलेला आहे. ही सगळी पांघरुणं आम्ही घातली, ती काढल्यानंतर आमचं शुद्ध स्वरूपच आहे ना. मग ते तत्व आणि मी वेगळा नाहीये, सद्गुरु तत्व आणि मी वेगळा नाहीये, परब्रह्म तत्व आणि मी वेगळा नाहीये. ही माझी जी नाम रूपाची आणि अन्य विषयांमुळे निर्माण झालेली खोळ आहे ती मला काढून टाकायची आणि त्याच्याशी एकरूप व्हायचंय. पण हा जो प्रवास आहे तो करणं महत्वाचं आहे. तैसे लटिके येणे रूढे, जे नाहीच आहे तेच खरं म्हणजे आम्हाला वास्तव वाटायला लागतं. जड येणे उजीवडे, उजीवडे म्हणजे प्रकाश करणे, प्रकाशित करणे. परब्रह्माचा धर्म आहे प्रकाशित करणे. देह जड आहे पण आत्मा त्याच्यामध्ये गेल्यावरती प्रकाशित होतो. मी बोलते, मी करते, हे प्रकाशित होणं, हे कशावर नाही, आतमध्ये आत्मतत्व आहे म्हणून. उद्या हे आत्मतत्व निघून गेलं तर माझंच मढ काहीही बोलणार नाही, त्याला ना कशाची भीती ना काही, तो काही बोलणारही नाही, तो काही भावही व्यक्त करणार नाही, आणि त्याला काही कशाचं पंचतत्वांचं भयच राहणार नाही. अग्नीने तर जळलं तरी त्याला काही वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये ते भावच नसतात, सर्व अभाव निर्माण झालेले असतात आणि ते तत्व त्यातनं निघून गेलेलं असतं. आणि म्हणून
हे जे खरं नसतं ना ते खोटं असतं, तेच आम्हाला खरं वाटतं आणि आम्ही त्यामुळेच ते रूढ मानायला सुरुवात करतो. जे घडू नये तेच घडतं आणि ते केवळ याच्या मायेमुळे घडतं. त्यामुळे याचिया मावा हा जो शेवटचा शब्द आहे, तिथं काही ठिकाणी याचिया मावा, मावा म्हणजे सामर्थ्य, याची जी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्या शक्तीच्या जोरावर तो हे सगळं करत असतो. हे सूर्य चंद्र खरे आहेत असं आम्ही म्हणतो. हा सूर्य प्रकाश देतो, हा चंद्र प्रकाश देतो, पण खरंच विचार करा, त्या तत्वापर्यंत जा. ह्या खरंच सूर्य आणि चंद्र प्रकाश देतात का? तर उत्तर आहे नाही, ते देत नाहीत. प्रकाश देण्याची जी शक्ती आहे ती त्यांना परब्रह्मानी पुरवल्याशिवाय ते शक्ती देऊ शकत नाही, ते प्रकाशित होऊ शकत नाही. आणि हे जे आम्ही मात्र रूढ भावाने म्हणतो की सूर्य उगवला, सूर्य प्रकाशित झाला, चंद्र प्रकाशित झाला, सूर्याचा प्रकाश दाहक आहे, ते चंद्राचा प्रकाश शांत आहे, हे सगळं आम्हीच रूढ केलेलं आहे. खरं म्हणजे जे नाही, जे लटिके येणे रूढे, पण हे सगळं त्यांनी त्याच्या मावा सामर्थ्याने केलेलं आहे. काही ठिकाणी हा माया शब्द आहे, म्हणजे त्यांनी त्याच्या मायेने निर्माण केलंय, ते त्याच्या शक्तीने निर्माण केलंय, ते त्याच्या स्पंदनाने निर्माण केलेलं आहे. अशा पद्धतीने पण अर्थ घेता येतो. आणि ते त्यांनी निर्माण केलेल्या त्यांनी शक्ती पुरवल्याशिवाय मग तो ब्रह्मांडामध्ये विश्वात्मा असेल, देहामध्ये तो जीवात्मा असेल, बाहेर तो परमात्मा असेल, पण या सगळ्यापेक्षा सुद्धा ते परब्रह्म तत्व आहे आणि ते माझे सद्गुरू आहेत. ते मला सर्व ज्ञान देतात, तेव्हा ते मला प्रकाशित करतात. हे जसं खरं आहे. आणि मी म्हणते मी प्रकाशित झाले, सद्गुरूंनी मला प्रकाशित केलं, पण ते नामरूपधारी सद्गुरू नाही, त्या तत्वरूपाचे सद्गुरू आहेत. हा तत्वरूप आणि नामरूप या दोन्ही पातळीवरनं त्यांनी हे रसग्रहण केलेलं आहे. त्यामुळे ज्ञानच देवांसारखे अद्वितीय अशा प्रतिभेनी जे महापुरुष व्याकुळ होऊन जातात, ते मात्र या पद्धतीने वर्णन करतात. आणि ते करताना पुढच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, हागा मायावशे दाविशी. इथे मायेचं हे केलंय, म्हणून मावा हा शब्दही इथे सामर्थ्य या दृष्टिकोनातून घेता येतो. आणि मग 36व्या ओवीमध्ये त्यांनी मायेचं वर्णन केलेलं आहे. हागा मायावशे दाविशी, ते माईक म्हणून वाळीशी, अमाईक तव नभेशी, हागा मायावशे दाविशी, ते माईक म्हणून वाळीशी, अमाईक तव नभीशी कवणाही विषयो. आता ह्याच्यात सुद्धा त्यांनी गंमत करून दाखवली. आतापर्यंत आपल्याला काय वाटतं, हो खरंय बाबा, तत्वरूपाने ते बरोबर आहेत, नामरूपाने आम्ही अज्ञानाने जाणतोय, हे सगळं जरी झालं तरी सुद्धा ह्याच्या मायेमुळे हे सगळं आम्हाला दिसतंय, हे सगळं म्हणतोय आपण. पण हा मायावश होऊन जे जे दृश्य दाखवतोय, हा जो भास निर्माण करतोय, तो सगळा माईक आहे. हा सगळा माईक आहे. आणि माईक आहे तो हाच उडवून लावतो ना. हा खरं म्हणजे मायावश नाहीये, आम्ही मायावश आहोत. आणि तो मायाधीश आहे. माया त्याच्या ताब्यात आहे आणि आम्ही मायेच्या ताब्यात आहेत. म्हणून आम्हाला मायेच्या ताब्यात असल्यामुळे आम्हाला मायेतलं सगळं खरं वाटायला लागतं, पण माया त्याच्या ताब्यात आहे. हा मायावशेनी आम्हाला सगळं दाखवतोय आणि या सगळ्यामध्ये स्वतःला अडकवून घेतोय. ह्या मायावश होऊन स्वतःला त्याच्यामध्ये अडकवून घेतोय, गुरफटून घेतोय. पण तो त्याच्या आत इतका आत आत लपून बसतोय की तो ज्ञानाचा विषय आमच्यासाठी होऊच शकत नाही. आम्हाला तो बाहेरच्या बाहेरच झुलवत राहतोय. या सगळ्या दृश्य विश्वामध्ये कसं रममाण होऊ हेच बघत राहतोय. आम्ही जेव्हा आमच्या एक एक गाठी सोडत जातो, पंचकोशाच्या गाठी सोडत जातो, 4 देहाच्या गाठी सोडत जातो, तेव्हा कळतं की अरे हाच तर आतमध्ये लपलेला आहे. इतकी त्यांनी पांघरुणं घेतलेत आणि आम्हाला मात्र दाखवतोय ते सगळं माईक रूप दाखवतो. आणि केव्हा तरी ह्याच्या मनामध्ये येतं आणि मग हे सगळं रूप त्याचं काढूनच टाकतो.
आता जे त्याच्या शक्तीने घडू शकत नाही असं म्हणजे जे त्याच्या शक्तीने घडू शकतं पण तो स्वतः घडवत नाही, हे घडणारं अघटित अघटित घटनापटू अशी माया म्हटलेली आहे. पण ही माया तरी कोणाची आहे? त्याचीच आहे. त्या मायेला तरी शक्ती देणारा कोण आहे? तोच आहे. म्हणजे पर्यायाने तोच करून अकर्ता आहे की नाही. मग तू जर असा नामरूप धारण करणारा आहे, मानव रूपात तू निवृत्तीनाथ आहेस, पण तत्व रूपात तू सच्चिदानंद स्वरूप आहेस. हे दोन्ही स्तरावरचं जे स्तवन आहे ते व्यावहारिकही आहे आणि पारमार्थिक आहे. इथे सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की हा सृष्टीचा आम्हाला सगळा भास होतोय पण मुळात ती नाहीच आहे असं तूच सांगतोयस पुन्हा आम्हाला. माया वशे दाविशी, आम्हाला मायेत गुरफटून ती दाखवतो आणि म्हणतो हेच खरं आहे, हेच खरं आहे असं तुला वाटतंय ना. पण बघ कसं आहे, मी त्यातनं बाहेर पडलो की हे सगळं नष्ट होऊन जाईल. म्हणजे या मायेला आवरून घेण्याची ताकद सुद्धा तुझ्यात आहे. तू इंद्रियांसहित आता आम्हाला दिसतोयस व्यावहारिक पातळीवरती. तू खरा वाटतोयस, निवृत्तीनाथ बसलेत हे मला खरं वाटतंय, पण तू कशाचाही विषयच होऊ शकत नाहीस, कारण तू नामरूपातीत आहे, प्रमेयातीत आहे. आणि हे सगळं असताना ते असं म्हणतायत की हे सगळं या स्तरावरनं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा ते 36व्या ओळीमध्ये म्हणतात, शिवशिवा शिवशिवा सद्गुरु तुझला गूढा काय करू, एकाही निर्धारू धरू देतासी का. शिव 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 आपण म्हणतो ना, काय बाबा हा गोंधळ बांधून ठेवलाय, असाही एक त्याचा अर्थ होतो. पण दुसरा अर्थ असा आहे की शिवशिवा, शिव आणि शिवा असं म्हटलेलं आहे बरं का. म्हणजे शिव जो मंगल शिव आहे त्यांनी या शिवा म्हणजे शिवी शिवा असं म्हटलेलं आहे तिला, ती माया निर्माण केलेली आहे. तू एवढा गूढ आहेस की तुझं वर्णन करायला गेलं तर तू साधं आम्हाला वर्णनही करू देत नाहीयेस. कुठला निर्धार करू मी तुझं वर्णन करताना की तू शिवाने म्हणजे शिव त्यांनी शिवतत्वानी शिवा निर्माण केली, परब्रह्मानी माया निर्माण केली. पण माया निर्माण केली तर ती माया तुझ्या ताब्यात आहे, पण मला मात्र काही सुचत नाही, मला मात्र तू तिच्यात गुंतवून ठेवतोस. आणि तुझं वर्णन मी ज्या वेळेला करायला लागतो त्यावेळेला कुठेतरी माझी अडवणूक करतोयस, कारण मी जे वर्णन करतो ते सगुणातलं वर्णन करतो, कारण मला हे चराचर दिसतंय आणि हे सगुणाचं मी वर्णन करायला लागतो. तर तू म्हणतो मी तर निर्गुण आहे, म्हणजे तू पुन्हा मला गोंधळात टाकतोयस. तुला देहरूप धारण केलेलं आहेस, तू निवृत्तीनाथ आहेस असं मी तुला म्हणायला जातो, तो तू तुझं परब्रह्म स्वरूप दाखवतोस आणि मी निवृत्ती वगैरे कोणी नाही, मी परब्रह्म तत्वरूपी सद्गुरू आहे असं तू दाखवतोस. बरं तुला जवळ आहे माझ्या बसलेला असं म्हणावं तर तू दूर आहेस असं मला वाटायला लागतं. म्हणजे जवळ, तू जवळही ना दूरी असं म्हटलेलं आहे ना, त्याप्रमाणे तो जवळही नाही दूरही नाही. आम्हाला त्याचं ज्ञान झालं तर तो दूरही नाही, तो जवळही आहे. पण तो जवळ आहे का दूर आहे, जवळ म्हटलं तो तो दूर जातो, दूर म्हटलं तर तो जवळ येतो. ह्या पद्धतीने सगुण म्हणू की निर्गुण रे असं सगळं गोंधळात टाकणारं शिवशिव असं तू काहीतरी गूढ आमच्यामध्ये निर्माण करून ठेवलेलं आहेस. हे गूढ तत्व आहे हे त्यांना सांगितलंय. हे जे गूढ तत्व आहे आणि ते आपल्यामध्ये भ्रम निर्माण करतं आणि त्याच्यापासनं आपल्याला दूर करून ठेवतो. हे सगळं माईक आहे असं तो म्हणतो आणि तोच आपल्याला दाखवतो आणि तोच सगळं हे उडवून टाकतो, आम्हाला ज्ञान करून देतो आणि म्हणतो अरे बघ ना आता आहे का हे काही नाही ना, ती मीच धारण केलेली विविध रूप होती, तो माझाच छिद्विलास होता. पण आम्हाला आता दिसत नाही ना, आम्हाला आता जे वाटतंय तेच आम्हाला सत्य वाटतंय, कारण आम्ही नामरूपाच्या गोंधळात अजून फसलेलो आहोत. पण ज्ञानाच्या पातळीवरनं पाहिलं तर ते तत्व सर्व चराचरामध्ये भरलेलं आहे. आणि ते तत्व कसं भरलेलं आहे तर त्याचं वर्णन त्यांनी 37व्या ओळीमध्ये, शिवशिव हे तुझं काही गूढ रूप आहे ते आम्हाला काही कळत नाही. व्यवहाराप्रमाणे म्हणावं तर ते व्यवहारही आम्हाला त्याचं स्मरण करू शकत नाही, व्यावहारिक दृष्टिकोनातनं, स्थूल दृष्टिकोनातनं इंद्रियांच्या थ्रू करावं तर तेही आम्हाला जमत नाही. मग आम्हाला आमच्या या चारी देहाचं निरसन करूनच तुझ्यापर्यंत यावं लागतं.
नुसतं चारिदेहाचं निरसन करून होत नाही, अष्टदेहाचं निरसन करावं लागतं. तेव्हा मूळ मायेच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माचं दर्शन होतं, त्याच्याशी तादात्म्य पावता येतं. आणि मग त्याचं वर्णन करायला मीच वेगळा राहत नाही. म्हणून आता मी कुठलाच निर्धार करू शकत नाही हे सांगितल्यानंतर का करू शकत नाही ते 38व्या ओवीमध्ये सांगतात. आणि ती 38वी ओवी ज्या वेळेला म्हटली जाते तेव्हा ते असं म्हणतात की नामरूपे बहु असे उभारुनी पाडिली वोसे सत्तेचेनी अवेशे तोषलासी ना. ह्याच्यामध्ये सत्तेचेनी, आता नामरूपाची उभारणी त्यांनी केलेली आहे. आधी आपण बघितलं होतं ना की त्याला म्हटलेलं आहे, अरे तू तर बाईला झालास, तिच्या नामरूपाच्या नादामध्येच तिने सांगितलं की तू नामरूपाची लेणी घाल, तू शरीर धारण कर, आणि ही अनंत रूपे अनंत नामे तू सगळी धारण केलीस, ती सगळी निर्माण केलीस, आणि ती सगळी निर्माण करून तिच्या नादानी तू बाईला झालास आणि 5 विषयांमध्ये गुंतून गेलास, त्या इंद्रियांच्या मध्ये गुंतून गेलास, आणि नाम रूप प्रकृती जी सगळी निर्माण केली होती त्याच्यात आम्हालाही गुंतवून ठेवलंस, आणि तुझ्या मनात आल्याबरोबर तू त्यातनं बाहेर पडलास. आमच्या शरीरातनं सुद्धा आत्मतत्व आमच्या मर्जीने बाहेर पडत नाही. आम्ही लाख म्हणतो थांब थांब आत्ता मृत्यू नको, किंवा आम्ही म्हणतो बास झालं बाबा आता मृत्यू असू दे, पण तो आमच्या मताने चालत नाही. ते आत्मतत्व त्याच्याच मताने बाहेर पडतं. हे सर्व नाम रूप प्रकृतीचं ओझं बाजूला सारून बाहेर पडतं. तसंच तू सुद्धा आम्हाला ज्ञान देतोस, ज्ञानी करतोस, आणि हे जो सत्तेचा आवेश तुझ्यामध्ये आहे, सत्ता हे जे तुझं सत्स्वरूप आहे, सत्ता म्हणजे सत्स्वरूप, हे जे सत्स्वरूप आहे त्या सत्स्वरूपानी, त्या चित स्वरूपानी हे जे सगळं नामरूप तू धारण केलेलं आहे सच्चिद, आणि जो आनंद निर्माण केलेला आहे असं जे तुझं सच्चिद आनंद स्वरूप आहे, त्या सत्तेमुळे त्या मायेच्या सहाय्याने हे तू सगळं निर्माण केलंस, नाम रूप प्रकृती. आणि नंतर हे जे सद्गुरू आहेत, ह्या सद्गुरूंनी मला आत्मज्ञान दिलं, आणि मग आत्मज्ञान दिल्यानंतर उभारुनी पाडिली वोसे. ह्या आत्मज्ञान झाल्यानंतर हे सगळं वोस पडलं, म्हणजे तिथे नाम नाही, रूप नाही, गंध नाही, विषय नाही, काहीच नाही. हे सगळंच नष्ट होऊन गेलं. उरलं ते फक्त तत्वरूप. अहम ब्रह्मास्मी मधलं ब्रह्म सुद्धा गेलं, आणि मी तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे, तोच फक्त दिसायला लागलं, तेच तत्व दिसायला लागलं. आणि हे सगळं ओस पडलं. उभारणी आणि संहारणी हा त्याचा खेळ आहे, आणि हा तुझ्या सत्तेचा खेळ आहे. क्षणात तू सर्व नष्ट करू शकतोस आणि क्षणात तू सगळं उभारू शकतोस. हा भाव जो आहे ना तो प्रगट तू करू शकतोस, आणि तू प्रगटही होऊ शकतोस आणि ते सगळं नष्टही करू शकतोस. अशा तऱ्हेने तुझं वर्तणूक आहे. आणि हे सत्तेच्या आवेशे तू तोषलास, तू तर तोषलास आहे, तू त्याच्यामध्ये बसलायस, पण तू आत्मानंदामध्ये बाहेर निमग्न झालेला आहेस, आणि ही सगळी सृष्टी निर्माण करून आम्हाला त्याच्यात टाकलं. पण जेव्हा तू सद्गुरु रूपाने नामरूप धारण करून आमच्यामध्ये येतोस आणि आम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून देतोस, त्यावेळेला आमचा हात धरून तू आम्हाला तिथपर्यंत नेलेलं असतं. आणि तिथपर्यंत नेल्यानंतर मग मात्र काहीच राहत नाही, आणि नाम नाही, रूप नाही, आणि हे सगळं नष्ट होऊन जातं, आणि आम्ही त्या तत्वाशी एकरूप होतो. ही सद्गुरु कृपा असावी लागते. ही सद्गुरु कृपा झाल्यानंतर त्या तत्वाशी एकरूप होतं, आणि त्या तत्वाशी एकरूप झाल्यावर सद्गुरु आणि परब्रह्म वेगळे नाहीतच, ते एकतत्वच आहे हे आम्हाला कळतं. आणि हे कळल्यानंतर मग त्यांनी 39व्या, आज आपण 40 ओव्या घेऊन थांबणार आहोत. त्या 39व्या ओवीमध्ये ते असं म्हणतात, जीवू घेतली या उणे चालो नेदिसी साजणे. जीवू घेतली या उणे चालो नेदिसी साजणे,
मृत्यू उरे स्वामीपणे. हे मृत्यू आहे बरं का. काही जण मृत्यू असं करतात, तसं नाही. मृत्यू उरे स्वामीपणे. मृत्यू हेच जास्त बरोबर आहे. तेही नव्हे. आता बघा इथे तर आणखीन पुढची स्टेज त्यांनी सांगितलेली आहे की सद्गुरू आहेत, आमच्यामध्ये जीवभाव आहे, आम्ही सद्गुरूंचं कौतुक करतोय, आता त्यांचं वर्णन करतोय, नामरूपाचं वर्णन करतोय. हे सद्गुरूंचं वर्णन करताना आमच्यामध्ये जीवभाव आहे, सत्वरूपी जीवभाव आहे. आम्ही ज्या वेळेला प्रपंच व्यवसाय करत असतो, संसार प्रपंच करत असतो, त्यावेळेलाही आमच्यात जीवभाव असतो. पण तो जो भाव असतो तो विषयांशी अनुसरून असतो. आत्ता जो जीव भाव आहे तो त्या सद्गुरूंशी एकरूप होण्याचा सत्वगुणाधिष्ठित आहे. आधीचा जो आहे तो कुठेतरी तमोगुणाधिष्ठित किंवा रजोगुणात्मक आहे. पण ते रजोगुण आणि तमोगुण गेल्यानंतर जो उरतो तो सत्वगुण आहे. त्या सत्वगुणाने आम्ही आमच्या सद्गुरूंचं वर्णन करतो, तेव्हाही आमच्याकडे जीवभाव असतोच. आम्ही त्याच्यावर प्रेमही करतो. चालो नेदिसी साजणे, पण ते तुला चालत नाही ना. आम्ही जीवभावाने तुझ्यावर प्रेम करतो, ते तुला चालत नाही. तुला चालत नाही कारण तुला असं वाटतं की आमच्यातला जीवपणा घेतल्याशिवाय, अशी ओवी आपली मागे झालेली आहे की हा जीवभाव घेतल्याशिवाय तू आम्हाला शिवभाव देत नाहीस. जीव घेतली या उणे, चालोने दिसी साजणे. तू काय करतोस, हा आमचा जीवच घेतोस असं म्हटलेलं आहे ना. काही संत म्हणतात अरे तू तर आमचा जीवदशा नेणारा चोर, असं त्याला म्हटलेलं आहे. मग जीवदशा घेतल्याशिवाय तू आम्हाला शिवदशा देतच नाहीये. ती शिवाची सुद्धा दशा यावी लागते, ती शक्ती सहित शिव यावा लागतो आणि त्यानंतर मग परब्रह्म मंगल शिवाकडे जायचंय. आणि आमच्यामध्ये आता अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तो होय बाधक. आम्ही विषयातनी तुझं स्मरण करतोय, नामरूपाने तुझं स्मरण करतोय, म्हणजे आम्ही पुन्हा विषयातच रमतोय. पण ते नामरूपाचा संग सोडल्यानंतर मी संग सोडला ह्या संग सुद्धा सोडून संग निसंगातीत झाल्यानंतर मग जे आम्हाला तुझं ज्ञान करून घ्यायचंय ते शुद्ध स्वरूपातलं ज्ञान असणार आहे. आणि तो आमचा जीवभाव आहे, तो तू काढून घेतोस. आणि तो तू एकदा काढून घेतला, त्याचा उणेपणा आला की मग आम्हाला तू शिवपणा देतोस. हा जो शिवपणा देणं आहे ना, हे नामरूपे बहु असे आपण म्हटलं की अनंत नाम त्याने निर्माण केली आणि नंतर नामरूपात्मक जग आमच्यासाठी निर्माण केलं, शरीर निर्माण केलं. पण आम्हाला काय सांगितलं, शरीर हे साधन आहे. आम्ही ते ऐशोआरामासाठी वापरलं, ही आमची चुकी आहे. शरीर हे साधन आहे हे सद्गुरूंनी आम्हाला आधी सांगितलेलं आहे. पण नंतर त्यांनी आम्हाला आमचा जीवभाव सुद्धा काढून टाकला. या सगळ्यावर त्याची सत्ता आहे हे सिद्ध करून दाखवलं की तुझ्यातला जीवभाव काढणं हे सुद्धा माझ्याच हातात आहे. तू माझं चिंतन जीवभावाने करायला सुरुवात कर, माझ्याशी एकाग्र व्हायला सुरुवात कर, माझ्या नामरूपात एकाग्र हो आणि नामरूपात एकाग्र होता होता नामातीत हो आणि नाम आणि रूप यांचं ऐक्य कर. आणि ते ऐक्य प्राप्त झालं की तुला इंद्रियातीत होता येईल आणि तू इंद्रियातीत झालास की मी तुझ्यावर कृपा करतो आणि ती कृपा केल्यानंतर मी तुझा जीवपणाच घेतो आणि तुला शिवपणा देतो. एकदा का सद्गुरूंनी हे ज्ञान करून दिलं की सगळं ओस पडून जातं. हे जे संहारणी आहे ती जीवात्म्याची संहारणी आहे, त्या आत्म्याचं प्रतिष्ठापना आहे. पण तो आत्मा म्हणजेच तो परमात्मा आहे, तोच विश्वात्मा आहे, तोच शिवात्मा आहे, तोच जगदात्मा आहे, तोच पुढे परमात्मा आहे, तेच परब्रह्म आहे. मग हे परब्रह्म आहे हे सांगताना त्यांनी म्हटलंय मृत्यू रे स्वामीपणे. जे मृत्यू रे स्वामीपणे आहे ना, त्या सगळ्यांवरती तो कशी सत्ता गाजवतो एक बळीराजाचं छान उदाहरण आहे. मृत्यू म्हणजे सेवक, सेवक आणि स्वामी हे दोन गोष्टी आहेत. दास्य भक्तीपर्यंत ते आहेतच, सख्य भक्तीमध्ये थोडा बदल होतो पण तरी सुद्धा भक्त त्याच्याच जागेवर असतो, भगवंत त्याच्याकडे सख्य करायला येतो. त्यामुळे दास्य भक्तीपर्यंत हे आहेत की तू स्वामी आहेस आणि मी सेवक आहे. मृत्यू उरे स्वामीपणे,
पण इथे वेगळं त्यांनी सांगितलेलं आहे. कसं, आता हा प्रल्हादाचा नातू आहे बळी, राक्षस कुळातला आहे, महाबलिष्ठ आहे, उदार अंतःकरणाचा आहे, धार्मिक आहे आणि वारंवार युद्ध त्यांनी देवांशी केलेलं आहे. पण संजीवनी विद्या त्याला प्राप्त झाली आहे आणि ती प्राप्त विद्या शुकाचार्य जे आहेत त्यांचे सद्गुरू, ते त्याला प्रत्येक वेळेस संजीवनी विद्येने जिवंत करत होते. आणि मग त्यांनी हे 99 यज्ञ पार पाडलेले आहेत आणि आता एक यज्ञ पार पाडला की तो इंद्रपदी जाणार होता. आता मात्र देवांना चिंता लागली आणि त्यांनी वामनाचं रूप घेतलं. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि नंतर म्हणजे शुक्राचार्य जे आहेत ते सांगत होते बलीला, दान देऊ नकोस, वामन रूपात आलेला तो विष्णू आहे, त्याला दान देऊ नकोस. तरी सुद्धा त्यांनी उदक सोडलं आणि काहीतरी अडकलंय असं म्हणून म्हटलं. आणि त्या शुक्राचार्य जे आहेत ते सद्गुरू इतके चांगले होते त्या दृष्टिकोनातून, त्यांचे सद्गुरू या दृष्टिकोनातून, ते त्या झारीच्या आत जाऊन बसले. जिथनं उदक सोडायचंय तिथनं ते आत जाऊन बसले, अडवून ठेवली जागा. तो म्हणे काय येत नाहीये, उदक सोडता काय येत नाहीये. सद्गुरू आत बसलेले होते, पण त्यांनी तिथेही टोचा मारला, एक काडी आत घातली, शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला. आणि ते झाल्यानंतर जे पाणी आलं ते उदक सोडलं, वामनाला त्यांनी 3 पावलं जमीन दिली. आता वामनाने प्रसन्न झालेला आहे, हे दानशूरत्व आहे, त्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. त्यांनी त्या बलीचं वाईट गुण बघितलेले नाहीये. देव कधीच आपल्यातली खलप प्रवृत्ती बघत नसतो. आपण पसायदानात बघितलेलं आहे की खलप प्रवृत्ती तो कधी बघत नाही, ती खलप प्रवृत्ती जी आहे त्याची निवृत्ती तो करत असतो. त्यामुळे इथे त्यांनी 3 पावलं जी जमीन घेतली त्यावेळेला त्याला खाली लोटलेलं आहे. 3रं पाऊल कुठे ठेवू म्हटल्यावर मस्तकावर ठेवून त्याला खाली लोटलेलं आहे. पण ज्या पायावर आपण डोकं ठेवतो ते पाय त्यांनी त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला खाली ढकललेलं आहे. हे बलीचं मोठेपण आहे. आणि हे खाली ढकलल्यावरती तो म्हणतो की तू तिथे राज्य कर आणि मी तिथे सुदर्शन चक्राने तुझं संरक्षण करीन. ज्या वेळेला भगवंत त्या भक्ताचं संरक्षण करतो आणि तिथे द्वारपाल होऊन राहिलेला आहे. त्याच्या मागचं दुसरंही कारण सांगितलं जातं की बलीने पुन्हा डोकं वर काढू नये आणि वरचं सगळं व्यवहार भूतलावरचे व्यवस्थित राहोत म्हणून तो तिथे द्वारपाल म्हणून राहिलाय की थांब मी तुझं संरक्षण करतो, थांब मी तुझं संरक्षण करतो असं म्हणून. पण मुळामध्ये दुसरा अर्थ जर बघितला तर हे त्याचं जे दानशूरत्व होतं त्याची प्रशंसा त्यांनी केलेली आहे. आणि तो बली मस्तकावरती पाय ठेवल्याबरोबर त्याच्याशी एकरूप झालेला आहे, त्याला मुक्ती मिळालेली आहे. मृत्यू उरे स्वामीपणे, तो सुद्धा स्वामीच होऊन गेलेला आहे. सेवक स्वामी हे जे आहे ते कधी असतं, जीव शिव असा जो भाव असतो हे सगळे द्वैत भाव आहे. सेवक आणि स्वामी हा द्वैत भाव आहे आणि हा तो त्या द्वैताच्याही पलीकडे गेला. मृत्यू रे स्वामीपणे, तो स्वामींशी एकरूपच झाला. ज्या वेळेला द्वैत असतं तेव्हा द्रष्टा दृश्य दर्शन ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटी असतात आणि त्रिपुटी ह्या द्वैतामध्ये असतात. पण हा द्वैत आणि त्रिपुटीच्या पलीकडे गेलेला असा आहे आणि त्यामुळे तो आता स्वामीपणे उरलेला आहे. स्वामीपणे उरलेला असला म्हणजे तो स्वतः स्वामी सद्गुरूच झालेला असला तरी तेही नव्हे, तो झालाय, तो सद्गुरू झालाय. त्यांनी अन्य लोकांना गुरुत्व बहाल करावं ही पदवी त्याला प्राप्त झालीय. पण त्याचे जे सद्गुरू आहेत ते स्वामीपणे परिपूर्ण आहेतच आहेत. आपण ह्याच्याबद्दल शिक्षकांचं उदाहरण दिलं होतं. मी शिक्षक झाले, माझ्या शिक्षकांबद्दल मला आदर आहे ना, पण मी अनेक शिक्षक तयार केले हाही मला आनंदच आहे. म्हणजे इथे सेवक सुद्धा स्वामी होतो, त्याच्याशी एकरूप पावतो आणि त्या स्वामी पदावरती आरूढ होतो. पण स्वामी जो आहे तो मात्र स्वतंत्ररित्या तसाच राहतो, त्याच्यात कुठेही कमतरता येत नाही. हे सगळं गोंधळात टाकणारं नाहीये का? तो निर्गुण रूपात तत्वरूपात तसाच राहतो, परिपूर्ण राहतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग इथे पुढे अशा पद्धतीने
तत्वरूप आणि नामरूप असं प्रत्येक वेळेत त्यांनी केलंय. आणि ते सांगताना एक शेवटची ओवी घेऊन आपण थांबूया. विशेषाचे नावे आत्मतत्व ही न सहावे, किंबहुना नव्हे कोणी यया. विशेष आणि सामान्य याबद्दलही आपण बघितलेलं आहे की विशेष हे थोडं संकुचित असतं आणि सामान्य हे प्रबळ. आपण आध्यात्मिक दृष्ट्या विचार करतोय, व्यावहारिक दृष्ट्या विशेष हे जास्त महत्वाचं मानलं जातं. याबद्दलही आपली चर्चा झालेली आहे. हे विशेष आणि सामान्य त्याचा उल्लेख केलेला इथे. विशेषाची नावे म्हणजे तू विशेष झालास, नामरूपात्मक झालास, तू वेगळा झालास, तू ईश्वरापासून दूर झालास, तू तुझ्या मूळ स्थितीपासून खाली उतरलास, 2 पावलं शब्बलत्व तुझ्यामध्ये आलंय, तू त्या मूळ स्थितीपासून वेगळा निघालायस. त्याच्यावर एक भजन आहे बरं का, ते लक्षात घेतलं की आपल्या लक्षात येईल. अभंग आहे म्हणजे, आणि तो अभंग असा आहे, वरवर पाहता फारच विचित्र अभंग आहे की तो इथे सांगावा का नाही, पण तो सांगितला गेला तर त्याचं खरं स्वरूप आपल्याला कळेल आणि आपण बाह्य स्वरूप विसरून जाऊ. तुम्हा सांगते वेगळं निघा, तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं होऊन संसार बघा. अरेच्छा, ही तर ह्या संसार मोडायला निघालेली आहे. ती जी बायको आहे ती त्याला सांगते, अरे कसं आहे बहीण भाऊ आणि यांच्या भानगडीत राहतो, चल आपण दोघं मस्त सुखामध्ये राहू, चल आपण दोघं मस्त सुखामध्ये राहू. तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं होऊन संसार बघा. हे जे वेगळं होऊन संसार बघा आहे ना, ते त्या तत्वाच्या तिथून ज्ञानदृष्टीने पाहणं आहे. हा तो अभंग आहे. अहो काय आहे, आईपासनं वेगळं होता येतं, बहिणीपासनं वेगळं होता येतं, भावापासनं वेगळं होता येतं, पण बायकोपासनं वेगळं होता येत नाही. हीच अडचण आहे. म्हणून तो शक्ती सहित शिव आहे, तो कुठे बायकोपासून वेगळा झाला? तो जरी तिने निर्माण केलं नामरूपात्मक जग, तरी त्याच्यात जाऊन बसलाच ना. म्हणून ज्ञानदेव त्याला बाईला म्हणतात ना. हा तर बाईला झाला, तिच्या मागे मागे धावला. याने बंधू भगिनी सगळे सोडून दिले, माय बाप सोडून दिले. हे सोडू शकतो पण बायकोला सोडू शकत नाही. पण ही बायकोच सांगते त्याला की सगळं तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं होऊन संसार बघा. पण जेव्हा वेगळं होतात आणि त्या शिव आणि शक्ती सहित शिवाला जेव्हा मिळतो आपण, तिथपर्यंत जातो, त्या जीवात्म्यापर्यंत जातो. हे विश्वची माझे घर, ही वृत्ती तिथे निर्माण होते. ही जी पसायदानामध्ये सांगितलेलं आहे, तो जीवात्मा विश्वात्मा होऊन जातो, तो परिपूर्ण होऊन जातो. हे अवघे चराचर तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे, ही स्थिती त्याला तिथे प्राप्त होते. मग सद्गुरु कृपा आहे. परमात्म्याची आणि आज सद्गुरूंची स्तुती करताना माझ्यासारख्या अल्पमतीने कोणताही शब्द वापरला, म्हणजे ज्ञानदेव म्हणतायत हे की तुम्हा सांगते वेगळं निघा म्हटलं, हे सुद्धा मला वाटतं ज्ञानदेवांचाच अभंग आहे. आणि ते जेव्हा म्हणतात मी हे वेगळं निघायला सांगतोय ना, ते शक्ती सहित शिवाकडे जायला सांगतोय. आता मी वरवर पाहिलं तर काय वाटतंय की संसार मोडायला निघालेली बायकोचं रूपक त्यांनी केलेलं आहे, जे आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. पण ते असं म्हणतात की अहो तुझं वर्णन करताना मी कोणताही शब्द वापरला, आत्मतत्व ही न सावे किंबहुना नभे कोणीच या, पण विशेषाची नावे, मी तुला कोणतंही नामरूप दिलं तरी ते नामरूपाला काही विटाळच लागत नाही. मी जर मनुष्याला ते नामरूप दिलं तर ते वेगळं होऊ शकतं, पण तुला कोणताही शब्द वापरला तर तो गुणवर्णन करणाराच असतो. कसं आहे, मी जर एखाद्या मनुष्याला म्हटलं, मानवाला म्हटलं पक्का चोर आहे, तर तो चोरी करणारा चोर ठरतो, बरोबर. पण मी भगवंताला म्हटलं, ज्ञानदेव सांगतायत हे आपल्याला की तू पक्का चोर आहेस, तर हा निंदावाचक शब्द होतच नाही, तो त्याचं गुणवर्धन करणारा शब्द होतो, गुणवाचक शब्द होतो. माणसाला लावला आणि देवाला लावला, फरक आहे त्याच्यामध्ये. तस्कराणाम पतयनाम, पतय नाम, हा विष्णू सहस्रनामामध्ये असं काहीतरी मला वाटतं म्हटलेलं आहे, तस्कराणाम पतय नाम. हा म्हणजे तस्कर सुद्धा त्याला म्हटलेलं आहे विष्णू सहस्रनामा. हा तस्कर कोण आहे? जनाबाई म्हणते धरीला पंढरीचा चोर, त्याला चोरच म्हटलेलं आहे. आता तुला धरून ठेवलंय, कुठे जाते बघतो. नामदेव त्याला म्हणतात ना
की मी तुला पक्क धरून ठेवलंय. अरे तुझं ते नाम रूप सगळं जाऊ दे, पण तू कुठे जाशील? तुला मीच धरून ठेवलंय, कारण तू चोर आहेस, तू हरी आहेस, आमचं जीवत्व हरण करणारा हरी आहेस. असा सुद्धा तू चोरच, कारण तू आमचं जीवत्व चोरून नेलंस आणि मग आम्हाला शिवत्व दिलंस. मग तू आम्हाला चोरून आमचं जीवत्व चोरून नेणारा, आमचं दुःख हरण करणारा असा तू चोर आहे. जनाबाई आणखीन म्हणतात, वैष्णवाची चोरटी आली घरासी करंटी. ही वैष्णव लोक आली ना की सगळं घर धुवून नेतात. घर धुवून नेतात म्हणजे हे बाह्य विषय धुवून नेतात. आणि तुकाराम महाराज तर म्हणतातच, जीव दशा नेणारा हा चोर आहे. आता हा माझ्या आतलंच चोरून नेतो तर मला कळत नाही, कारण ते आत्मतत्व माझ्या आतच आहे. आणि ते जेव्हा आत्मतत्व त्या परब्रह्मतत्वाशी एकरूप होतं, त्यावेळेला माझ्यामध्ये ते परब्रह्मतत्व येऊन बसतं. याचाच अर्थ ते आत्मतत्वही आत्मतत्व राहत नाही, ते ब्रह्मतत्व होऊन जातं, जी सद्गुरु कृपा झाल्यावरती येतं. आणि म्हणून इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जीवदशा नेणारा तू आहेस. त्यामुळे सद्गुरूंचं जे वर्णन आहे, आत्मतत्वही आत्मतत्व राहत नाही, तेही आत्मतत्व म्हणजे जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा हेही भेद राहत नाही. असं बघता बघता ज्ञानदेवांनी जी स्तुती वर्णन केलेलं आहे ते 3 प्रकारांनी केलेलं आहे. एक त्याच्या सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे की अगणित घटनापटू जी माया शक्ती आहे, त्या शक्तीने तो कार्य करतो आणि स्वतः मात्र अकर्ता राहतो. प्रमाणांनी सुद्धा केलेलं आहे, कसं खरं प्रमाणाने त्याला सिद्ध करता येत नाही, पण स्वर्ग नरक ही शास्त्र प्रमाण आहेत की नाही. खरं म्हटलं तर मी स्वर्गात गेल्यावरती मी कुणाला सांगायला येत नाही की स्वर्गामध्ये असे असे उपभोग आहेत बरं. मग आम्ही कशावरनं मानतो की स्वर्गात गेल्यावरती सुख उपभोग आहेत आणि नरकात गेल्यानंतर काही गोष्टी आम्हाला सोसाव्या लागतात. हे आम्ही शास्त्राप्रमाणे मानतो. वरती स्वर्गात गेलेलाही सांगायला येत नाही की माझा अनुभव असा आहे आणि नरकात गेलेलाही सांगायला येत नाही, पण ते आम्ही प्रमाण मानतो ना. त्या प्रमाणाने स्वर्ग नरक ते वैकुंठ सुद्धा आहे, जे भूवैकुंठ पृथ्वीवर निर्माण करणारे भगवान विष्णू आहेत. आणि मग ही स्तुती म्हणजे शास्त्रानी प्रमाण सुद्धा त्यांनी सिद्ध केलं. आणि स्वरूप स्तुती जी आहे आत्मतत्वाची, तत्वम असी मधला तत् तूच आहे, तेच ते आत्मतत्व आहे, असं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सामर्थ्य, प्रमाण आणि स्वरूपस्थिती या 3 रूपांनी त्यांनी वर्णन केलेलं आहे. कुठेतरी हे वर्णन त्यांना असं वाटतं अजून लोकांना कळतंय की नाही, म्हणून त्यांनी पुढे दाखले दिलेले आहेत, ते आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. पण निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे सख्खे वडील बंधू आहेत. सामान्य कौटुंबिक नातं आहे, पण ते त्यांचे सद्गुरूही आहेत. त्यांच्यात एक विलक्षण नातं आकाराला आलेलं आहे की गुरुच्या या पदाच्या गाभ्यामध्ये अपार अर्थ भरलेला आहे आणि ते असामान्य असे गुरु शिष्य झाले, ते एकरूप झालेले आहेत, त्यांच्यात द्वैत राहिलेलं नाहीये. त्यामुळे नमन नाही, वर्णन नाही, काहीच करता येत नाही. आणि म्हणून ते ज्ञानेश्वरी मध्ये म्हणताना सुद्धा 14व्या अध्यायामध्ये म्हणतात, चरणी ठेवी जे माथा हेची भले निशब्द होऊन जा. 4 वाणींचं मौन तिथे साध्य होतं. मौन्य गर्भातनं त्यांनी नमन केलेलं आहे. आणि चरणी ठेवी जे माथा हेची भले. आणि आपणही आता त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन इथेच थांबूया आणि पुढच्या ह्याच्यात ज्या उपमा दिलेल्या आहेत त्याचं वर्णन त्यांनी कसं केलंय ते आपण बघू. तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.